स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी मसालेदार आणि टेस्टी पापलेट फ्राय कसे बनवायचे ते। अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने हे असे पापलेट फ्राय तुम्ही घरी बनवू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी छोट्या साईजचे पापलेट घेतलेले आहेत आणि ते व्यवस्थित साफ करून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। तर या पापलेटला मीठ आणि काही मसाले लावून घेणार आहोत। तर सगळ्यात पहिलं आलं लसूण पेस्ट घेतले 1 चमचा। त्यानंतर काही मसाले घेतले, मालवणी मसाला 2 चमचे, 1 चमचा धणे जिरे पावडर, मीठ, हळद आणि लाल काश्मीरी मिरची पावडर कलरसाठी। आता हे सगळे मसाले व्यवस्थित पापलेटला लावून घ्यायचे। आणि हे आहे कोकम भिजत घालून तयार केलेलं पाणी आहे। तर ते थोडं 2 ते 3 चमचे इतकं घ्यायचं आपल्याला आणि हे सगळं मिक्स करून आपल्याला मसाले व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत। तर कोकमचं पाणी वापरणार नसेल तर तुम्ही 2 ते 3 चमचे इतका लिंबाचा रस वापरू शकता। तर हे अशा पद्धतीने मसाला सर्व व्यवस्थित लावून घ्यायचे। पापलेटला जे चिरा दिलेत तर त्यामध्ये सुद्धा व्यवस्थित मसाला भरून घ्यायचे आणि हे झालेलं आहे व्यवस्थित लावून। आणि आता हे साधारण अर्ध्या तासासाठी झाकण देऊन साईडला ठेवून द्यायचं। साधारण अर्ध्या तासानंतर मीठ आणि मसाले सर्व व्यवस्थित लागलेले आहेत पापलेटला। आणि आता आपण वरचं कोटिंग तयार करणार आहोत। तर त्यासाठी एका प्लेटमध्ये 3 ते 4 चमचे इतकं तांदळाचं पीठ घेतले आणि 4 चमचे रवा, थोडीशी लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ। तर मिठाचा वापर आपल्याला एकदम कमी करायचा आहे। इथे आपण पापलेटला जे मसाले लावले त्यामध्ये सुद्धा मिठाचा वापर केला, तर इथे थोडंसं कमीच घ्यायचं। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। एकदम सोपी पद्धत आहे ही, तर जरूर ट्राय करून बघा तुम्ही। तर हे तांदळाचं पीठ आणि रवा आपण वापरलं आहे, तर त्यामुळे जे पापलेटला आपण मसाले लावलेत तर ते तेलामध्ये तळताना अजिबात बाहेर निघणार नाहीत, व्यवस्थित राहतात। आता एक एक पापलेट घेऊन आपल्याला या पिठामध्ये पूर्ण घोळवून घ्यायचं आहे, व्यवस्थित लावून घ्यायचं पीठ। आणि जास्तीचं लागलेलं पीठ हे असं काढून घ्यायचं। तर अशाच पद्धतीने सर्व पापलेट आपल्याला तयार करून घ्यायचे। तसंच चॅनलवरती नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा। तर आता हे पापलेट तयार झालेले आहेत तळण्यासाठी। तर गॅसवरती मी एका पॅनमध्ये तेल ठेवले तापण्यासाठी आणि त्यामध्ये आपल्याला आता हे पापलेट तळायला घ्यायचे आहेत। पापलेट तळताना आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा आहे। मध्यम गॅसवरती आपल्याला हे दोन्ही साईडनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला आवडत असेल तर तळण्यासाठी मोहरीचं तेल वापरू शकता। तर मोहरीच्या तेलामध्ये खूप छान टेस्ट येते। थोड्या वेळाने हे पापलेट पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा तळून घ्यायचे। आणि बघू शकता आपण जे पापलेटला मसाले लावलेले होते ते तळताना अजिबात सेपरेट झालेले नाहीत तेलामध्ये, तर व्यवस्थित असे तळून झालेले आहेत पापलेट हे। तर आता हे मी प्लेटमध्ये काढून घेते। तसंच सारख्याच पद्धतीने उरलेले पापलेट सुद्धा मी तळून घेणार आहे। तर आजची पापलेट फ्रायची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्समध्ये सांगा। तर या पद्धतीने पापलेट फ्राय नक्की करून बघा तुम्ही। तर हे झालेले आहेत फ्राय, दुसऱ्या साईडने फ्राय करून घेते। तर तेल थोडंसं कमी वाटतंय तर थोडं तेल ॲड करते मी। हे पापलेट फ्राय होण्यासाठी साधारण 8 ते 10 मिनिटं लागतात।
तर आता हे सुद्धा तयार झालेले आहेत आणि हे मी काढून घेते प्लेटमध्ये. आणि तयार आहेत आपले मसालेदार पापलेट फ्राय. मस्त असे कांद्याचे आणि लिंबूचे स्लाइस लावून छान अशी प्लेट सजवून घेतले, तर खूपच छान दिसतात. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.